विद्यार्थी मित्रांनो, आपली परीक्षा आज जवळच येत असल्यामुळे मी M54 मराठी 423 2023ची प्रश्नपत्रिका आहे. तर त्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 4 आणि तो जो प्रश्न क्रमांक 4 आहे तो मराठी 423 बुक 4 लोकप्रिय साहित्य या पुस्तकातील ते 4ही उपप्रश्न आहेत. 5ही उपप्रश्न दिले, त्यापैकी 4 सोडवायचे आहेत. तर लोकप्रिय साहित्य या पुस्तकातील हे 5 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची मी थोडक्यात उत्तरं सांगते. सुरुवातीला आपण पाहू की पहिला प्रश्न तो आहे की लोकप्रिय साहित्याची संकल्पना स्पष्ट करा. आता लोकप्रिय साहित्याचा वाचक वर्ग हा खूप महत्त्वाचा असतो, कारण वाचकांना जे आवडेल, जे हवे ते हे लोकप्रिय साहित्यात असते. आता लोकप्रिय साहित्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्या मराठीमध्ये लोकप्रिय साहित्य ही संकल्पना पुरेशी स्पष्ट नाही, पण पाश्चात्य देशामध्ये 1930 पासून या संकल्पनेला सुरुवात झाली आणि पाश्चात्य जे लेखक आहे, लोकप्रिय संस्कृती म्हणजे पॉप्युलर कल्चर, आणि हे पॉप्युलर कल्चरची संकल्पनेची चर्चा पाश्चात्य देशात मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामध्ये रिचर्ड होगार्ट, रेमंड विल्यम्स आणि स्टुअर्ट हॉल यासारख्या काही अभ्यासकांनी संस्कृती अभ्यासाच्या संदर्भात लोकसाहित्याचा स्वतंत्रपणे विचार केला आणि कादंबरीमधूनच लोकप्रिय साहित्याची वाचकांना कशी आवड निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांनी जे साहित्य निर्माण केले आणि त्या वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे मनोरंजन करणारे हे लोकप्रिय साहित्य. आणि त्यांच्या आयुष्यातील, आता लोकांच्या आयुष्यात नेहमीच्या दुःख, कटकटी, समस्यांना, कटकटींना, सततच्या कटकटीपासून दूर जाऊन त्यांचं रंजन होतं आणि अशाच पद्धतीने ह्या लोकप्रिय साहित्यामध्ये कथानक गुंफलेलं असतं. तशीच अलंकार प्रचूर त्यांची भाषाशैली, सहज, सोपी, आकलन सुलभ अशी भाषाशैली आणि पुन्हा पुन्हा हे साहित्य आपल्याला वाचावंसं वाटेल अशा पद्धतीचे साहित्य असतं. आता लोकप्रिय साहित्यासाठी वापरला जाणारा हा जो शब्द आहे पॉप्युलर लिटरेचर, हा लॅटिन भाषेमधून घेण्यात आला. लॅटिन भाषेतील पॉप्युलरिस या शब्दापासून तो तयार झाला आहे. या शब्दाचा अर्थामध्ये लोकांचे असलेले म्हणजे लोकांच्या आवडीनिवडीनुसार, लोकांच्या अभिरुचीनुसार, लोकांना जे हवे ते त्यानुसार जे साहित्य लिहिलेलं असतं ते म्हणजे लोकप्रिय साहित्य. प्रामुख्याने या प्रकारच्या साहित्याची रचना अशी लोकांना हवी तशी केलेली असते आणि मनोरंजन करणे हा ह्या लोकप्रिय साहित्याचा मुख्य उद्देश असतो. आता वाचकांना सहजपणे असे नायक नायिका असतात, जसं फिल्ममध्ये असतात पराक्रमी, सद्गुणी, सौंदर्यवान, दयाळू, असे नायक नायिकाही यामध्ये घेतलेले असतात लोकप्रिय साहित्यातून. वाचकांना ते सहजपणे नायक नायिकेच्या जागी स्वतःला ठेवून ते स्वतः कल्पना करून आपलं स्वप्नरंजन करून घेतात आणि आपल्या क्षुद्र रटाळ जीवनापासून काहीतरी थोडा वेळ का होईना त्यांची सुटका होते. ते स्वतः मनोरंजन करतात आणि मग ह्या लेखनाचा स्पष्ट उद्देश असतो आणि त्यामुळे ते वाचकांना खूप आवडते. आणि लोकप्रिय साहित्य आणि समाज आणि संस्कृतीचा जवळचा संबंध असतो. समाजाची जी धारणा आहे, समूह, लोकरंजनाचे आराखडे याचा विचार ह्यामध्ये केलेला असतो. तसंच थोडक्यात जर म्हणायचे झाले तर लोकप्रिय साहित्याचा विचार हा त्या समाज संस्कृतीशी निगडीत असतो आणि त्या काळातील लोकप्रिय साहित्य त्या काळाचा जवळचा संबंध असतो. आणि आता आधुनिक काळातील ज्या लोकप्रिय कादंबऱ्यातील रंजनपर्यंतचे स्वरूप आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाचे
दिसते. म्हणजे त्या साहित्याचा, समाजाचा, संस्कृतीचा विचार करूनच ते साहित्य निर्माण केलेले असते. थोडक्यात असं सांगता येईल की लोकप्रिय साहित्याच्या संकल्पनेमध्ये वाचकनिष्ठ हा घटक असतो. वाचकनिष्ठ म्हणजे वाचकांची त्या साहित्य वाचनावर बसलेली निष्ठा. म्हणजे त्यांना ते आवडलेलं असतं, त्यांना ते आवडतंही, म्हणून ते सतत ते वाचण्याचा प्रयत्न करतात. म्हणून लोकप्रिय साहित्याचा वाचक वर्ग हा गंभीर साहित्यापेक्षा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आणि या वाचकांना ते आकृष्ट करून घेऊन त्यांना हवे ते देणारे, वर्तमान वास्तवापासून, रोजच्या जगण्यातील समस्यापासून, दैनंदिन कटकटीपासून दूर जात काल्पनिक जगाची निर्मिती करत मनोरंजन करणारे हे लोकप्रिय साहित्य. म्हणजे लोकप्रिय साहित्य या संकल्पनेचा इथे आपल्याला असा अर्थ घेता येईल. तर यामध्ये मात्र वाचकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही, मर्यादेचे उल्लंघन होऊन संस्कृतीने घालून दिलेल्या आदर्शाची पायमल्ली होणार नाही, याकडे लेखक आणि प्रकाशकांचा मात्र कटाक्ष असतो. अशा प्रकारे आपण पहिल्या प्रश्नाचे उत्तर बघितले, लोकप्रिय साहित्याची संकल्पना. आता आपण बघूया दुसरा प्रश्न की लोकप्रिय साहित्याचा वाचक आणि समाजावरील परिणाम तुमच्या शब्दात लिहा. आता वाचक आणि समाजावरील होणारा परिणाम. परिणाम नाही, दुसरा प्रश्न, सॉरी, तो तिसरा आहे. दुसरा, लोकप्रिय साहित्यातील परंपराप्रिय भावनात्मक घटक स्पष्ट करा. दुसरा, तर वाचकांच्या आता भावनांचे उद्दीपन म्हणजे काय? स्टिम्युलेशन्स म्हणजे ज्या भावना जागृत होतात, आणि विरेचन म्हणजे त्यांचे शुद्धीकरण होतं. म्हणजे त्या भावना जागृत होऊन त्यांचं विरेचन होतं, शुद्धीकरण होतं. हा लोकप्रिय साहित्याचा एक भावनात्मक घटक झाला परंपराप्रिय. तर हा एक उद्देश असतो. आणि आता कसं, भावना रूढी परंपरांमुळे, बाह्य दाबामुळे वाचकांच्या दबल्या गेलेल्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, भावना असतात, आणि त्याचं आविष्करण या साहित्यात मात्र त्यांना मुक्तपणे करता येतं. आणि काही कौटुंबिक घटना असतात, त्या कथानकाला ते प्राधान्य देत प्रेमप्रसंग, शृंगारिक वर्णन, शौर्यपूर्ण प्रसंग, नाट्यमयता इत्यादी प्रमाणात वापर केलेला असतो. आणि या साहित्यातून रूढी, परंपरा, श्रद्धा या भावनेला जपण्याचे काम मात्र केलेले असते. लोकप्रिय साहित्याचा वाचक मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय चौकटीत आयुष्य जगणारा, सामाजिक परंपरा व नैतिक मूल्यांच्या चौकटीत जगणारा असा असतो. त्यामुळे अशा वाचकांचे विचार, आचार आणि भावना जपण्याचे काम लोकप्रिय साहित्याच्या लेखकाला कसोटीने करावे लागते. कोणत्याही प्रकारे चाकोरी, बाह्य बंडखोरी करून वाचकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागते. आणि कोणत्याही प्रकारचे कृती, लोकप्रिय साहित्यामध्ये व्यवस्थेच्या विरोधात जाऊन कृती व वर्तन करणारी पात्रे, विशेषतः नायक, नायिका व सज्जन प्रवृत्तीची अन्य मध्यवर्ती पात्रे क्वचितच दिसतात. ही पात्रे काटेकोरपणे सामाजिक नीती, नियम, बंधने यांचे पालन करणारी, रूढी, परंपरा, सामाजिक धारणा यांना ठेच पोचणार नाही असे वर्तन असलेली असतात. अनावधानाने किंवा तारुण्याच्या आवेशात त्यांच्याकडून समाजविरोधी, परंपराविरोधी वर्तन झाले तर त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागते. अंतिमतः त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होतो. वाचकांनाही भारतीय संस्कृतीने आखून दिलेल्या वर्तन चौकटीतच वावरणेच हिताचे आहे याची खात्री पटवली जाते. भारतीय समाजात आदर्श कुटुंब वत्सलस्त्री कशी असावी याचे एक पारंपरिक पुरुषी मानसिकतेतून रंगवले गेलेले चित्र आहे. त्यानुसारच साधारणतः लोकप्रिय कादंबरीतील नायिकेचे वर्तन असते. ही नायिका नेहमी शोषित, निस्वार्थी, कुटुंबातील सर्वांची काळजी घेणारी, पापभीरू, नैतिकतेचे पालन करणारी वगैरे असते. आणि वाटेला आलेली सर्व दुःखे ती धीरोद्धतपणे सहन करते, त्यातून मार्ग काढून, संकटावर मात करून अंतिमतः सत्याची कास धरून यशस्वी होते. एकूणच अशा प्रकारच्या आदर्शवादी चित्रामधून भावनात्मक घटकांचे भरणपोषण इथे केलेले दिसते. म्हणून लोकप्रिय साहित्यात परंपरांचा
परंपराप्रिय भावनात्मक घटकांचा सुद्धा समावेश केलेला असतो. तर पुढचे 3 प्रश्न आहे ते आपण नंतर बघूया. थँक्यू.